शेतकरी कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी आज नागपूरमध्ये महाएल्गार मोर्चा बच्चू कडू काढतायत। बुटीबोरी इथं हा मोर्चा धडकणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू नेमका माध्यमांशी काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। वर्धा नागपूर रोडवरच्या वाहतूक मार्गात सुद्धा या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचे इतर प्रश्न घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महाएल्गार मोर्चा काढलेला आहे। काल अमरावतीवरून निघालेला हा मोर्चा वर्धेमार्गे आज नागपुरात पोहोचणार आहे आणि नागपूर वर्धा महामार्गावरील परसोडी गावानजीकच्या या मैदानामध्ये या मोर्चाचं आंदोलन स्वरूपात इथे आंदोलन होणार आहे आणि त्यासाठी जे आहे ते हे मैदान संपूर्णपणे तयार करण्यात आलेलं आहे। आजचा जो मोर्चा आहे तो मोर्चा वर्धेवरून निघून नंतर दुपारीच्या सुमारास नागपुरात पोहोचणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते, ज्यामध्ये बच्चू कडू स्वतः उपस्थित असणार आहेत। इथे काही आपल्याला शेतकरी दिसून राहिलेले आहेत जे नागपुरात पोहोचलेले आहेत, आपल्या मागण्या घेऊन पोहोचलेले आहेत आणि सोबत आणलेल्या ज्या भाकरी असतील आणि चिवडा असेल त्याचबरोबर ठेचा असेल ते खाऊन इथे सकाळी आपली न्याहारी करत आहेत किंवा नाश्ता करत आहेत। काय मागण्या घेऊन तुम्ही इथे एकत्र येतात आणि काय मागणी? आमची प्रमुख मागणी म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये महिना झालाच पाहिजे। गेली 6 महिन्यापासून बच्चूभाऊच्या नेतृत्वामध्ये रायगड असेल अमरावती असेल आंदोलन चालू आहे, परंतु ह्या गेंड्याच्या कातडी पांघर सरकारला जाग येत नाही। म्हणून आज आमची आरपारची लढाई आहे। जोपर्यंत आमच्या हातात काही पडत नाही, आम्हाला न्याय भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। हा आमचा ठाम निर्णय आहे। मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवल्या, सगळं काही झालं, पण एकही निर्णय घेतलेला नाही आजपर्यंत। दिव्यांगाविषयी असो की शेतकऱ्याविषयी असो की कष्टकऱ्याविषयी असो, इतकी शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे। पावसाने सगळे पीक वाहून गेले तरी अनुदान सुद्धा खात्यावर नाही आहे। असे मुख्यमंत्री तेव्हा दिव्यांगाला सुद्धा 6,000 रुपये मानधन पाहिजे होतं, ते सुद्धा 1,000 रुपये वाढवून दिलं, त्याच्यात बी ती टायमावर नाही आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।